पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच आता पुण्यात 1000 ई बस दाखल होणार आहेत। पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी आता हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी बसेस खरेदीला मान्यता दिली आहे। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत राज्य आणि केंद्राकडे सरकारकडे या ठिकाणी पाठपुरावा केला होता। लवकरच आता पुण्यात नव्या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत। ही पुणेकरांसाठी खूप एक आनंदाची बातमी आहे की मागचे काही दिवस आपण सातत्याने जो प्रयत्न करत होतो पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी म्हणून मेट्रोचं विस्तारीकरण असेल, पुण्यातल्या पीएमपीएमएलला सक्षम करण्याचं म्हणून भूमिका असेल, याच्यामध्ये खूप काही गोष्टी करत होतो आपण। केंद्र सरकारच्या माध्यमातून 1000 नव्या ई बसेस इलेक्ट्रिक बसेस पुण्याला मिळाव्यात म्हणून आपण प्रयत्न करत होतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा त्यासाठी मदत केली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि 1000 बसेसचा प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेला। माननीय कुमारस्वामीजींचा कालच फोन आला आणि त्यांनी सांगितले की पुण्यासाठी आम्ही 1000 बसेस मान्यता दिलेली आहे, त्याच्यावर सही सुद्धा झाली आहे। त्यामुळे पुण्याच्या या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप चांगली एक मला असं वाटतं हा प्रसंग किंवा घटना म्हणावी लागेल। 1000 नवीन ई बसेस आता पुण्याच्या रस्त्यावरती काही दिवसात आपल्याला धावताना पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।